प्रकरण 6वे. रॉ. चे फॅन्टम. एस्टॅब्लिशमेंट 22 अर्थात स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या 8 बटालियनमधील तिबेटी कमांडोंचे हात 1962 पासून शिवशिवत होते. कंटाळा आला होता त्यांना. मेजर जनरल सुजानसिंह हुबान यांना काळजी होती ती हीच की असे हातावर हात धरून बसल्याने या कमांडोंच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये. पण पाकिस्तानने जणू ही काळजीच मिटवली. मुक्तिवाहिनी व मुजीबवाहिनी यांच्या बंडखोरांना प्रशिक्षण देण्याचे काम एसएफएफकडे आले. हे प्रशिक्षित स्वातंत्र्यसैनिक पूर्व पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी सैनिकांना सळो की पळो करत होते. पण युद्धाचे वातावरण जसजसे तापू लागले तसतसे सुजानसिंह यांचे कमांडो अस्वस्थ होऊ लागले. त्यांना आता पूर्व पाकिस्तानात लढण्यासाठी पाठवावे अशी विनंती सुजानसिंह यांनी रॉ. चे प्रमुख रामनाथ काव यांना केली. पण सुरुवातीला पंतप्रधान इंदिरा गांधींची त्याला तयारी नव्हती. कशी असणार? एसएफएफमधील हे सगळे कमांडो होते तिबेटी. दुसऱ्या देशाचे. त्यांना तिसऱ्याच देशाच्या युद्धात गुंतवणे इंदिराजींच्या मनाला पटत नव्हते. काठमांडूतील तिबेटी पत्रकार आणि संशोधक ताशी धुंडूप यांनी हिमाल मासिकासाठी लिहिलेल्या नॉट देअर ओन वॉज या लेखानुसार इंदिरा गांधी यांनी युद्धात सहभागी होण्याचा निर्णय अखेर तिबेटी कमांडोंवरच सोडला. त्यांनी या कमांडोंना एक पत्र पाठवले. त्यात म्हटले होते, तुम्हाला युद्धावर जाण्याची आम्ही सक्ती करू शकत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल ए. नियाझी हे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांशी अत्यंत वाईट व्यवहार करत आहेत. भारताला त्याबाबत काहीतरी केलेच पाहिजे. एका दृष्टीने हे तिबेटमधील तिबेटी नागरिकांशी चीन ज्या प्रकारे वागत आहे त्यासारखेच आहे. आपल्यासमोर ही एकसारखीच परिस्थिती आहे. बांगलादेश मुक्तीच्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य केले तर ते चांगलेच होईल. इंदिरा गांधींच्या या भावनिक आवाहनाचा अनुकूल परिणाम झाला. एसएफएफमध्ये तेव्हा तिबेटी कमांडोंचे नेतृत्व करत होते धोंडुप ग्यातोत्सॅंग, पेकार थिनले आणि रातूक नगवांग हे तीन. दापोन हा तिबेटी शब्द. याचा अर्थ ब्रिगेडियर. त्यांनी बांगलादेशी नागरिकांच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला. दापोन जंपा कालदेन यांचा तर त्याला पहिल्यापासूनच पाठिंबा होता. रॉ. च्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना. कारण या निर्णयातूनच भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातील पहिला ज्ञात लक्ष्यभेदी हल्ला सर्जिकल स्ट्राईक आकाराला आला. त्याचे श्रेय जाते रॉ. एसएफएफ आणि त्यातील तिबेटी सैनिक यांना. त्या कारवाईचे नाव होते ऑपरेशन ईगल. त्याची सुरुवात झाली नोव्हेंबर 1971 मध्ये. प्रत्यक्ष भारत पाक युद्ध सुरू होण्याच्या किमान 15 दिवस आधी. त्याची तयारी मात्र आधीपासूनच सुरू होती. ऑक्टोबरमध्येच 3000 कमांडोंना चक्राता येथून हलवण्यात आले. त्याची खबर लष्कराच्या ईस्टर्न कमांडला सुद्धा लागू नये म्हणून हवाई दलाची विमानेही वापरण्यात आली नाहीत. त्याऐवजी रॉ. च्या एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या अँटोनोव्ह AN-12 विमानांतून त्यांना कोलकात्यातील डमडम विमानतळावर नेण्यात आले. तेथून मोटारीमधून 3 दिवसांचा प्रवास करून ते भारत बांगला सीमेवर मिझोराममधील डेमागिरीला गेले. तेथेही ते काही दिवस शरणार्थींमध्येच मिसळून राहिले. सीमेच्या पलीकडे चितगोंगचे पर्वतीय क्षेत्र हे त्यांचे लक्ष्य होते. चितगोंगपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर कर्णफुली नदीवर कप्ताई धरण होते. ते उद्ध्वस्त करायचे, त्या भागातील पूल पाडायचे, लष्करी सुविधा नष्ट करून पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींना खीळ घालायची आणि खान सेनेतील म्हणजेच पाकिस्तानी फौजेतील सापडतील तेवढ्या सैनिकांना कंठस्नान घालायचे. ही कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अजून युद्धाची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे भारताने तेथे आपले सैन्य घुसवणे हे आक्रमण ठरले असते. ते टाळण्यासाठी या कमांडोंच्या टोप्यांवरील बिल्लेही बदलण्यात आले. बल्गेरियातून तातडीने AK-47 रायफली मागवण्यात आल्या. त्या आणि अमेरिकी कार्बाईन्स त्यांना देण्यात आल्या. डेमागिरीला गेल्यानंतर लगेचच त्यांनी सीमेपार मारा आणि पळा स्वरूपाचे हल्ले सुरू केले. पाकिस्तानी मोर्चांवर हल्ले चढवायचे आणि ते सावध होऊन तयार होण्याच्या आत माघारी परतायचे. या कमांडोंची 3 पथके करण्यात आली होती. दापोन धोंडुप ग्यातोत्सॅंग, दापोन पेकार थिनले आणि दापोन रातूक नगवांग यांच्याकडे एकेका पथकाचे नेतृत्व होते. त्यांच्यासमवेत कर्नल पदावरील एक अधिकारी होता. नोव्हेंबर 12 रोजी या तुकड्या होड्यांमधून कर्णफुली नदी ओलांडून पूर्व पाकिस्तानात घुसल्या. चितगोंगचा तो इलाका म्हणजे दलदलीचा, पाणथळ, दाट जंगलाचा. त्याच्या आडोशाला पाकिस्तानची 97वी इंडिपेंडंट ब्रिगेड आणि पाकिस्तानच्या अव्वल कमांडोंची स्पेशल सर्व्हिस ग्रुपची 2nd बटालियन ठाण मांडून बसलेली होती. ठिकठिकाणी त्यांनी मोर्चे उभारले होते. दापोन रातूक नगवांग सांगतात, बहुतेक मोर्चांमध्ये 50 सैनिक असायचे. या भागातून ढाक्यावर चढाई करताना भारतीय फौजेला या बटालियनचा अडथळा येऊ शकला असता. तो दूर करण्याची जबाबदारी या तुकड्यांवर होती.
मुजीबवाहिनीचे काही स्वातंत्र्य सैनिकही त्यांच्या समवेत होते. पहाई प्रदेशातील जंगलयुद्धात या कमांडोंचा हात धरणारे दुर्मिळच. पाकिस्तानी फौजांच्या ठाण्यांवर ते गनिमी काव्याने हल्ला करत. हे जवान कोठून येतात आणि कोठे गायब होतात, हेही पाकिस्तानी सैनिकांना समजत नव्हते. रात्रीच्या अंधारात काही तासातच अनेक ठाणी जिंकली त्यांनी. पण या लढाईत एक महत्त्वाचा मोहरा त्यांना गमवावा लागला. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. 14 नोव्हेंबरचा तो रविवार. पूर्व पाकिस्तानात शिरून 2च दिवस झाले होते त्यांना. दापोन धोंडुक ग्यातोत्सॅंग यांच्या नेतृत्वाखालील एका तुकडीच्या नजरेच्या टप्प्यात पाकिस्तानचा एक मोर्चा होता. हळूहळू ते पुढे सरकत होते. रात्रीच्या त्या अंधारात आवाज येत होता तो फक्त जंगलाचाच. एका झाडावर पाकिस्तानच्या कमांडो पथकातला एक स्नायपर, निशाणेबाज, दबा धरून बसला होता. त्या अंधारात त्याला काहीतरी हलल्यासारखे जाणवले. त्याने रोखून पाहिले, पण काहीच दिसले नाही. तरीही अशा वेळी कोणताही धोका पत्करायला तो तयार नव्हता. त्याच्या कानावर जंगलातील वेताळांच्या गोष्टी आल्याच होत्या. फॅन्टम ऑफ चितगोंग, ते कोठूनही येतात आणि माणसांना मारून लष्करी ठाणी उद्ध्वस्त करून पळून जातात. त्याने ती हालचाल झाली, त्या दिशेने घाबरून बार टाकला. योगायोग असा विचित्र की, ती गोळी नेमकी दापोन धोंडुक ग्यातोत्सॅंग यांना लागली. त्या पाकिस्तानी निशाणेबाजाला त्याचा पत्ताही नव्हता. लागला असता, तर आनंदाने नाचला असता तो. एका ब्रिगेडियरचे प्राण घेतले होते त्याच्या गोळीने. आता पुढे काय? त्यांच्या तुकडीला प्रश्न पडला. सीमेपलीकडे भारतीय तळावर बसलेल्या आपल्या शीख अधिकाऱ्याशी त्यांनी वॉकी टॉकीवरून संपर्क साधला. त्या अधिकाऱ्याने त्यांना एकच आदेश दिला, आगे बढो. त्या आदेशानिशी ती तुकडी सरसावली. पाकिस्तानी मोर्चाला त्यांनी वेढा घातला आणि वादळासारखे ते तुटून पडले. एका मागोमाग एक मोर्चे गारद करत सुटले. पाकिस्तानी मोर्चे, ठाणी, पूल, सैनिकी वाहनांचे ताफे. प्रचंड नुकसान केले त्यांचे या तुकडीने. च्या नियंत्रणाखालील या फौजेने भारतीय लष्करासाठी चितगांगची वाट सुकर करून ठेवली. आणि त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे म्यानमारमध्ये पळून जाण्याचे रस्तेही बंद केले. दापोन रातूक नगवांग सांगतात, या मोहिमेमध्ये रामनाथ काव यांचा थेट सहभाग नव्हता. ते काही फौजी नव्हते. ते उच्चपदस्थ सरकारी अधिकारी. पण त्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या. आम्हाला युद्धासाठी तयार केले होते. सुजानसिंह हे लष्करी अधिकारी. ते आम्हाला हिंदीतून सूचना देत असत. वॉकी टॉकीवरून ते आमच्या संपर्कात असत. लढाईचे धोरण आम्ही आणि भारतीय कर्नल मिळून ठरवत असू. परंतु अंतिम निर्णय सुजानसिंह यांचाच असे. दापोन रातूक नगवांग हे या मोहिमेसंबंधीची आणखीही एक गोष्ट सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश युद्धात त्यांचा मुख्य शत्रू होता तो भलताच. त्याचे नाव मिझो बंडखोर. एका युद्धाआडून ते दुसरे युद्ध लढत होते. हे इंदिरा गांधी यांचे राजकारण. पूर्व पाकिस्तानातील बंगाली भाषिक नागरिकांना सहाय्य करून पाकिस्तानची फाळणी करणे हे उद्दिष्ट त्यांच्यासमोर होतेच. 2 दिशांना एकच हाडवैरी असणे हे भारताला परवडणारे नव्हते. त्याचे तुकडे पाडणे आवश्यक होते. याह्या खान आणि भुट्टो यांसारख्या पाकिस्तानी राजकारण्यांनी पाकिस्तानातील पंजाबी अहंगंडाने ती संधी अगदी ताटात आणून ठेवली. तिचा लाभ इंदिरा गांधींसारख्या नेत्याने उठवला नसता तर नवलच. देशाचा आणखी एक स्वार्थ त्यावेळी इंदिराजींच्या नजरेसमोर होता. पूर्व पाकिस्तानच्या भूमीतून भारताचे तुकडे पाडण्याचे जे कारस्थान पाकिस्तान आणि चीन यांनी रचले होते, ते त्यांना उद्ध्वस्त करायचे होते. कावबॉयज ऑफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक म्हणजे बी. रमण हे च्या दहशतवादविरोधी गटाचे प्रमुख होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ISIच्या मदतीने नागा आणि मिझो बंडखोरांच्या ज्या कारवाया पूर्व पाकिस्तानातून चालल्या होत्या, त्या त्यांना संपवायच्या होत्या. भारताची ईशान्य सीमा अशांत करण्याचे हे कारस्थान काही आजचे नव्हते. 60च्या दशकापासून ते सुरू होते. फिझो हा नागा बंडखोरांचा नेता. तो 1956 पासून ISIच्या संपर्कात होता. पूर्व पाकिस्तानात चितगोंग पर्वतीय क्षेत्रात नागा बंडखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी छावण्या उभारण्यात आल्या होत्या. हे बंडखोर भारतातून बर्मा नागा टेकड्यांवरून म्यानमारमधील छिंदविन जिल्ह्यात उतरत आणि तेथून पूर्व पाकिस्तानात प्रवेश करत. म्यानमार लष्कराच्या संगनमताशिवाय हे होणे शक्य नव्हते. त्याबाबत भारताने अनेकदा तक्रारी केल्या होत्या. पण सुरुवातीला म्यानमारने ते फार गांभीर्याने घेतले नाही. पुढे मात्र जेव्हा भारतीय नागा बंडखोरांनी म्यानमारमधील नागांशी संपर्क साधून महानागालँडची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा कुठे म्यानमारला जाग आली. त्यानंतर म्यानमारने नागा बंडखोरांविरोधात कारवाई सुरू केली. अनेक बंडखोर त्यात मारले गेले. म्यानमारची वाट बंद झाल्यानंतर नागा बंडखोर मणिपूर आणि मिझोरम या राज्यांमधून पूर्व पाकिस्तानात जाऊ लागले. चितगांगमधील त्यांच्या प्रशिक्षण छावण्या सुरूच राहिल्या. या बंडखोरांवर चीनचीही नजर होती. ढाक्यात चीनी गुप्तचर अधिकारी होते.
त्यांनी या बंडखोरांशी संपर्क साधून त्यांना मदत देऊ केली. युनान प्रांतात त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. 1968 नंतर नागा बंडखोर बर्मा नागा टेकड्यांवरून म्यानमारच्या कचिन प्रांतातून चीनमध्ये जाऊ लागले. या सर्व हालचालींवर IB आणि रॉ यांची नजर होतीच. म्यानमारचे लष्कर आणि नागा बंडखोर यांचे संदेश टॅप केले जात होते. शिवाय कचिन प्रांतात रॉ चे काही खबरेही होते. त्यात प्रामुख्याने समावेश होता तो अमेरिकी बाप्टिस्ट मिशनऱ्यांचा. त्यांच्याकडूनही माहिती मिळत होती. अखेर 1969 ते 70 मध्ये भारत आणि म्यानमार यांच्या लष्कराने संयुक्तरित्या नागा बंडखोरांविरोधात कारवाई सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला की चीनकडे जाणारा त्यांचा प्रवाह थांबला. पण अजूनही चितगोंग भागात त्यांना ISIचा पाहुणचार मिळत होताच. केवळ नागाच नव्हे तर मिझो बंडखोरांसाठीही ISI तेथे तळ उघडून बसले होते. मिझो म्हणजे टेकडीवरील लोक, रम म्हणजे भूमी, पहाडांत राहणाऱ्या लोकांची भूमी, ती मिझोरम. 1972 पर्यंत मिझोरम हा आसामचा भाग होता. तेव्हा तो ओळखला जाई लुशाई हिल्स किंवा मिझो हिल्स या नावाने. आसाम सरकारच्या दुर्लक्षामुळे मिझो नागरिकांमध्ये आधीच असंतोषाची भावना होती. त्यात 1959च्या बांबूच्या दुष्काळामुळे भर पडली. हा दुष्काळही मोठा विचित्र. किमान दर 48 वर्षांनी येतोच तो. मिझोरमची भूमी म्हणजे बांबूचे वनच. या बांबूला दर 48 वर्षांनी फुले येतात. त्यांतून बांबूच्या बिया, तांदूळ म्हणतात त्याला, त्या पडतात. त्या खाण्यासाठी मग उंदीर येतात. त्यांची संख्या प्रचंड वाढते. पुढे त्या बिया संपल्या की ही उंदरांची अवाढव्य सेना लोकांनी साठवून ठेवलेल्या धान्यावर तुटून पडते. त्यातून धान्याचा दुष्काळ उद्भवतो. त्याला मिझोंच्या भाषेत नाव आहे मौतम. बांबूमुळे होणारे मृत्यू. 1959 मधील मौतमने शेकडो लोक मृत्युमुखी पडले. मिझोंची 5% लोकसंख्या संपली म्हणतात त्यात. या संकटामुळे संतापलेले मिझो म्हणू लागले की काय मिळवले आपण भारतात येऊन. आसामवरचा, भारतावरचा राग, खऱ्या खोट्या अन्यायाची भावना यातून स्वतंत्र मिझोरमची मागणी जोर धरू लागली. दुष्काळ निवारण कार्यासाठी उभारलेल्या संघटनेचे रूपांतर मिझो नॅशनल फ्रंटमध्ये झाले. पु लालडेंगा हे त्यांचे नेते बनले आणि मिझोंनी सशस्त्र बंडाचा मार्ग धरला. त्याकरता मिझो नॅशनल आर्मीची स्थापना करण्यात आली. सुमारे 2000 सैन्यबळ होते तिचे. आणि तेवढेच अर्धसैनिक. पाकिस्तानच्या मदतीने हे सैन्य उभारण्यात आले होते. फेब्रुवारी 28, 1966 च्या रात्री 10:30च्या सुमारास MNFच्या या बंडखोरांनी अचानक उठाव केला. अतिशय योजनाबद्ध असा तो हल्ला होता. ऑपरेशन जेरिको हे त्याचे सांकेतिक नाव. मिझो बंडखोरांनी ऐजवालमधील आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा बल यांच्या मुख्यालयावर हल्ला चढवला. तो परतवून लावण्यात आला खरा. पण मिझो बंडखोर त्या मुख्यालयाला वेढा घालून बसले. त्यांच्या अन्य तुकड्यांनी पोलीस ठाणी, सरकारी कार्यालये, सरकारी तिजोरी, बँका, पेट्रोल पंप ताब्यात घेतले. त्याआधी एका तुकडीने भारताबरोबरचा दूरध्वनी संपर्क तोडून टाकला. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत मिझो हिल्समधील सर्व सरकारी यंत्रणा ठप्प पाडण्यात आली होती आणि मिझोरममधील तिरंगा हटवून तेथे MNFचा ध्वज फडकत होता. लालडेंगा यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली होती. 3 दिवस हा भाग स्वतंत्र होता. बंडाच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय लष्कराने कारवाई सुरू केली. 4 मार्च रोजी तर ऐजवालवर हवाई दलाच्या जेट विमानांतून बॉम्बगोळे टाकण्यात आले. मशीनगनने मारा करण्यात आला. हवाई दलाच्या या बॉम्बफेकी विमानांच्या चालकांमध्ये 2 वैमानिकांचा समावेश होता. त्यातील एकाचे नाव होते राजेश पायलट आणि दुसऱ्याचे सुरेश कलमाडी. सुमारे महिनाभर मिझोरममध्ये छोट्या मोठ्या चकमकी सुरू होत्या. पण भारतीय लष्कराच्या ताकदीसमोर त्या बंडखोरांना झुकावेच लागले. लालडेंगा यांच्यासह MNFच्या अनेक नेत्यांनी आणि बंडखोरांनी पूर्व पाकिस्तानात पळ काढला. अनेक वर्षे ते चितगोंग पर्वतीय क्षेत्रातील साजेक भागात तळ ठोकून होते. रंगमती जिल्ह्यातल्या माहमुआमध्ये मिझो बंडखोरांनी आपल्या वस्त्या वसवल्या होत्या. लालडेंगा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मिझोरम सरकार स्थापन केले होते. माहमुआम ही त्याची राजधानी. तेथूनच ते भारतीय भूमीत घुसून दहशतवादी हल्ले करत. भारतासाठी ही मोठीच डोकेदुखी झाली होती. बांगलादेश मुक्तीलढ्याच्या काळात हे मिझो बंडखोर पाकिस्तानी लष्कराच्या हातात हात घालूनच चालले होते. गरिला युद्धातील कौशल्य ही या बंडखोरांची ताकद. पाकिस्तानी लष्कराला ते फायदेशीरच होते. त्याशिवाय पाकिस्तानातून आलेल्या फौजेसाठी हमाली करण्यापासून त्यांचे वाटाडे बनण्यापर्यंतची अनेक कामे मिझोंकडे सोपवण्यात आली होती. 1 जुलै 1971 रोजी चितगोंग पर्वतीय क्षेत्रात झालेल्या एका चकमकीत मिझोंच्या गुप्तचर विभागाने मोठी कामगिरी बजावली होती. रॉ ने या भागात मुजीबवाहिनीच्या काही स्वातंत्र्य सैनिकांना घुसवले होते. त्यांनी तेथे आपला तळ उभारला होता. त्याची माहिती मिझोंच्या गुप्तचरांनी पाकिस्तानी फौजेला दिली.
पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या कमांडोंनी त्या तळावर हल्ला चढवला. त्या चकमकीत पाकिस्तानच्या हाती 28 रायफली आणि 3 ब्रेनगन लागल्या. या घटनेतून मिझो बंडखोर आणि पाकिस्तानी फौजेचे किती गुळपीट होते ते लक्षात येते. याच काळात मिझो पूर्वीप्रमाणेच भारतीय हद्दीत घुसून दहशतवादी कारवाया करत होते. आता ही डोकेदुखी संपवण्याची वेळ आली होती. मुजीबवाहिनीच्या नावाखाली रॉ च्या स्पेशल फ्रंटियर फोर्सचे कमांडो चितगोंग भागात घुसल्यानंतर मिझो बंडखोरांना पळताभुई थोडी झाली. मोठी अवघड अवस्था झाली होती त्यांची. सुजानसिंह यांच्या कमांडोंनी त्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानी सैन्य मार खात होते. पळून जाण्यासाठी त्यांच्यासमोर एकच मार्ग होता. तो जात होता म्यानमारकडे. परंतु त्या मार्गावरही भय होते. हे युद्ध संपेपर्यंत त्यांनी कसेबसे चित्तगोंगच्या जंगलात लपून छपून दिवस काढले. 16 डिसेंबरला पाकिस्तानी फौजेने शरणागती पत्करली. त्या रात्री रंगमतीमधल्या जंगलात कुठेतरी एकत्र जमून त्या बंडखोरांनी विचारविनिमय केला आणि निर्णय घेतला, पळायचे. म्यानमारमध्ये पळून जायचे. लालडेंगा हा त्यांचा नेता त्याआधीच रंगूनमार्गे पाकिस्तानला गेला होता. SAFच्या ऑपरेशन ईगल मध्ये मिझो बंडखोरांप्रमाणेच नागा बंडखोरांचीही सर्व आश्रयस्थाने नष्ट झाली होती. स्वतंत्र बांगलादेशातील मुजीब सरकार त्यांना कदापि आश्रय देणार नव्हते. पुढे बांगलादेशात सत्तापालट झाला. ISIने तेथे पुन्हा आपले जाळे पसरले आणि मिझो नागा बंडखोरांऐवजी आता तेथे आसाम आणि त्रिपुरा येथील बंडखोर गटांना आसरा मिळू लागला. हा भाग वेगळा. तुर्तास तरी मिझो आणि नागा बंडखोरांची रॉ ने चांगलीच कोंडी केली होती. त्यातील अनेकांनी या युद्धानंतर भारतीय फौजेसमोर शरणागती पत्करली. हे महत्त्वाचे यश होते. पुढेही नागा आणि मिझो बंडखोरी संपवून त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यात रॉ चा मोठा हात होता. या युद्धात SAFच्या तिबेटी कमांडोंनी गाजवलेल्या पराक्रमाला आणि दिलेल्या बलिदानाला तोड नाही. त्या लढाईत SAFचे 56 कमांडो शहीद झाले. 190 जखमी झाले. पण चित्तगोंग पर्वतीय क्षेत्रात घुसल्यानंतर पहिल्या 10 दिवसातच त्यांनी तेथील शत्रूचे 2 वगळता सगळे तळ काबीज केले होते. अनेक पूल उद्ध्वस्त केले होते. कप्ताई धरणाचे प्रचंड नुकसान केले होते. म्यानमारमध्ये पळून जाण्याचा मार्ग रोखून पाकिस्तानची 97वी इंडिपेंडंट ब्रिगेड आणि 2री कमांडो बटालियन यांची कोंडी केली होती. मेजर जनरल उबान यांची मनीषा होती ती चितगांगवर हल्ला करण्याची. ते महत्त्वाचे बंदर ताब्यात घेण्याची. अगदी जवळ 40 किलोमीटरवर आले होते ते त्या बंदरापासून. परंतु त्यांना हल्ल्याची परवानगी नाकारण्यात आली. बंदरातील पाकिस्तानी सैनिकांवर ते अगदी सहज मात करू शकले असते. परंतु नंतर ते बंदर ताब्यात ठेवण्यासाठी आवश्यक असलेली तोफा वगैरे शस्त्रसामग्री त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांना गप्प बसण्यास सांगण्यात आले. भारतीय लष्कराने त्या बंदरावर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले. 16 डिसेंबरला अखेर पाकिस्तानी फौजांनी गुडघे टेकले. जनरल नियाजींनी पांढरे निशाण फडकावले. ती बातमी समजताच हे चितगोंगचे फॅन्टम आनंदाने बेहोश झाले. चितगोंगच्या रस्त्यावर येऊन ते नाचू लागले. त्यावेळी अनेकांना हा प्रश्न पडला होता की ही कोणती नवी फौज भारतीय लष्कराबरोबर आली आहे. त्यांच्या या आनंदोत्सवाची खबर तिकडे सुजानसिंह यांना लागताच त्यांना तातडीने रेडिओ संदेश पाठवून त्यांना दम दिला. लोकांच्या नजरांपासून दूर मुकाट आपल्या तळावर निघून जा. कारण फॅन्टम फौजेने असे उघड्यावर यायचे नसते. आजही रॉ च्या या छुप्या अस्त्राबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. सावल्यांमध्येच ते वावरत असतात. बांगलादेश मुक्तियुद्धात रॉ ने मुक्तिवाहिनी मुजीबवाहिनी उभारली. पूर्व पाकिस्तानात राहून लढत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली. अब्दुल कादर सिद्दीकी हा त्यातलाच एक. 23 वर्षांचा तरुण तो. आधी पाकिस्तानी लष्करात काम करत होता. त्याने पुढचे शिक्षण पूर्ण करावे म्हणून त्याच्या भावाने त्याला पूर्व पाकिस्तानात परत बोलावले. तो काळ नेमका या धामधुमीचा. त्याने स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. याह्या खान यांच्या फौजांनी बंगाली भाषिकांवर केलेले अत्याचार पाहून खवळला तो आणि त्याने स्वतःची भूमिगत सेना उभारली. 16,000 बंगाली तरुण होते त्यात. ढाका आणि तंगेल यांदरम्यानच्या 70 मैल भागावर या सेनेचा ताबा होता. तंगेलचा शेर म्हणून ओळखला जाणारा हा टायगर सिद्दीकी रॉ चा एजंट होता. या युद्धादरम्यान त्याच्या फौजेने 3,000हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. 2 ब्रिगेडियर, 4 कर्नल आणि 18 मेजर यांचा त्यात समावेश होता. तंगेल भागात त्याने पाकिस्तानी सैन्याचे प्रचंड नुकसान केले. एकदा तर त्याने काही स्वातंत्र्य सैनिकांसह पाकिस्तानच्या एका तिमजली स्टीमरवर हल्ला चढवला. पाकिस्तानी फौजेसाठी दारुगोळा घेऊन आले होते ते जहाज. टायगर सिद्दीकीने ते ताब्यात घेतले. त्यातला दारुगोळा पळवला. तो उतरवण्यासाठी त्याला 10 तास लागले. आणि दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी 99 बोटी. अशा विविध वाहिन्या रॉ ने उभारल्या होत्या.
अनेकांना मदत केली होती. पूर्व पाकिस्तानात हेरांचे एक जाळेही उभारले होते. अखेर कोणत्याही युद्धामध्ये सैन्यबळ, शस्त्रबळ यांबरोबरच महत्त्वाची ठरत असते ती शत्रूची गोपनीय माहिती. ती पुरवण्याचे काम केले होते रॉ ने पेरलेले एजंट आणि रॉ ची रेडिओ संदेश पकडण्याची यंत्रणा यांनी.